नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी बघणार आहोत आणि ती सूचना म्हणजे जे तुमचं MST CETचं एक्झाम झालेलं आहे, तर त्या एक्झामची ॲन्सर की आलेली आहे का व कधी येणार आहे ती, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे. त्याच्यासोबतच आपण विविध कॉलेजेसचे कट ऑफ टॉप लेवलचे वगैरे वगैरे सगळं या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकतात चॅनलवरती व्हिजिट करून. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त ॲन्सर की बघणार आहोत. ॲन्सर की कधी येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे आणि आलेली आहे का, ती सगळी गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ते 2 प्रकारचे आपल्या ॲन्सर की येत असतात. एक अशी ॲन्सर की असते ज्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट. म्हणजे प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट याचा अर्थ काय होतो, तर प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट याचा अर्थ असा असतो, की ज्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त काय करत असतो, की याच्यामध्ये विद्यार्थी जे असतात, जे पण विद्यार्थी आहे, ते आपल्या हिशोबानुसार हे याच्यामध्ये एकदम 100% ही ॲन्सर की बरोबर असते का? तर नाही. हे एक रिस्पॉन्स असतं विद्यार्थ्यांचं, की त्यांनी काय केलेलं आहे. तर ते याच्यामध्ये आपल्याला समजत असतं आणि याच्यामध्ये म्हणजे 100चे 100 मार्क बरोबर येणार अशी गोष्ट असते का? तर नाही. याच्यामध्ये कसं असतं ना, की एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, याच्यामध्ये काय असतं, की याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला एक खात्री येते, की 10-20 मार्क तुमचे इकडं-तिकडं होऊ शकतात या ॲन्सर कीनं. म्हणजे जर का तुम्हाला 140 मार्क येत असेल, तर कुठं ना कुठं तुम्हाला 120 सुद्धा मार्क येऊ शकतात किंवा 160 मार्क सुद्धा येऊ शकतात. म्हणजे 40 मार्काचा इथं फरक पडून जात असतो. हे कशामध्ये तर प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीटमध्ये. ठीक आहे. तर ती प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट कधी येते, कशी येते ते पण आपण बघणार आहोत. पण त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे ती आहे फायनल रिस्पॉन्स शीट. आता हे फायनल रिस्पॉन्स शीट काय असते बरं का? तर फायनल रिस्पॉन्स शीट याचा अर्थ असा आहे, की ही एकदम परफेक्ट लिस्ट असते. काय असते? एकदम परफेक्ट ॲन्सर की याला आपण मानत असतो. ठीक आहे. परफेक्ट ॲन्सर की. कोणती असते परफेक्ट ॲन्सर की? तर फायनल रिस्पॉन्स शीट. तर ती कधी येणार आहे? त्याचं बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. तर ॲन्सर की किती प्रकारचे असतात MST CETमध्ये? जे पण 2026चा एक्झाम झालेला आहे 2 प्रकारची. एक कोणती असते? तर एक असते प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट आणि दुसरी असते फायनल रिस्पॉन्स शीट. ठीक आहे. तर जी फायनल रिस्पॉन्स शीट असते तीच एकदम प्रॉपर असते आणि ती कधी रिलीज होणार आहे? तर कुठे ना कुठे याची ॲन्सर कीची डेट देण्यात आलेली आहे व्हेरियस सोर्सेसनुसार. आता व्हेरियस सोर्सेस कोणते आहे बरं का? तर खूप सारे व्हेरियस सोर्सेस असतात. म्हणजे मागच्या वर्षीचा पण ट्रेंड असतो, की कधी आली होती आणि यावर्षी पण खूप जास्त याच्यामध्ये जे आपले पेपर असतात ना, त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, की ती जी फायनल रिस्पॉन्स शीट असणार आहे, ती 5 मे टू 7 मे पर्यंत येणार आहे. ठीक आहे. कधी-कधी 5 मे ते 7 मे पर्यंत त्याची येण्याची शक्यता आहे. तर इथं तुम्हाला समजलं असेल, की जी फायनल ॲन्सर शीट असते आपली, ती आपल्याला स्वतःला आपला रिझल्ट कधी माहिती पडून जातो, तर 5 मे ते 7 मे पर्यंत आपल्याला हा रिझल्ट माहिती नक्कीच पडून जातो. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन अपडेट MST CET बद्दल भेटत राहतील. धन्यवाद.